फक्त घर तोडायला आणि नवऱ्याला आमच्या विरुद्ध भडकवायलाच येतं. दुसऱ्याच्या सुखी संसारात विस्तव टाकायला कुठून आलीस कुणास ठाऊक. सासूबाईंनी म्हणजेच सुमतीबाईंनी नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी घरात मोठ्या आवाजात टोमणा मारला. त्यांचा आवाज इतका मोठा होता की शेजारच्या गॅलरीतही ऐकू गेला असावा. हॉलमध्ये सोफ्यावर बसलेला राहुल वर्तमानपत्र बाजूला ठेवत कपाळावर आठ्या आणून म्हणाला, आई काय झालंय? सकाळी सकाळी का सुरू केलंस? चहा तरी शांततेत पिऊ दे की. अरे मी काय बोलणार? आता तर मीच वाईट ठरणार ना. काल रात्री तू माझ्याशी नीट बोलला नाहीस. साधं जेवतानाही माझ्याकडे पाहिलं नाहीस. कारण हिने कान भरले असतील तुझे. आल्यापासून माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करायचा विडाच उचललाय हिने. सुमतीबाई तोंड वाकडं करत हातातील पाण्याचे भांडे जोरात ओट्यावर आपटत म्हणाल्या. किचनमध्ये चहा गाळत असलेल्या स्वराच्या हातातील गाळणी थरथरली. तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. लग्न होऊन आज 2 वर्ष झाली होती. स्वरा एका नामांकित प्रायव्हेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरी करायची. महिन्याला चांगला पगार मिळवूनही ती कधी गर्वाने वागली नव्हती. सकाळी 5:30ला उठून संपूर्ण घराचा स्वयंपाक, सासू सासऱ्यांचे डबे आणि घर आवरून मग ती 9 वाजता लोकल पकडायला पळायची. पण सुमतीबाईंना तिच्या या कष्टाचे कधीच कौतुक वाटले नाही. त्यांना तिच्यात नेहमी काही ना काही खोड काढायची जणू सवयच झाली होती. स्वराने आजवर सासूबाईंचा प्रत्येक तिखट टोमणा हसून कधी नवऱ्यासाठी तर कधी घराच्या शांततेसाठी सहन केला होता. पण आज सासूबाईंनी थेट तिच्या संस्कारावर आणि नियतीवर बोट ठेवले होते. घर तोडणारी हा शब्द तिच्या स्वाभिमानाला एखाद्या जळत्या कोळशासारखा लागला होता. स्वराने पदराने डोळे पुसले, चहाचे कप ट्रेमध्ये ठेवले आणि ती अत्यंत शांत पावलाने हॉलमध्ये आली. तिने चहाचा कप सुमतीबाईंसमोर आणि राहुलसमोर ठेवला. तिचा चेहरा एकदम शांत होता, पण डोळ्यात एक वेगळाच कधीही न पाहिलेला खंबीर निर्धार होता. ती सुमतीबाईंसमोर अगदी ताठ उभी राहिली आणि शांत पण गंभीर आवाजात म्हणाली, सासूबाई, लग्न झाल्यापासून आजपर्यंत तुम्ही मला काय काय बोललात ते मी निमूटपणे सहन केलं. कधी जेवणात मीठ कमी म्हणून अख्खा भाजीचा डब्बा कचऱ्यात फेकलात. कधी माहेरून सणावाराला काय कमी आलं म्हणून शेजाऱ्यांसमोर माझी इज्जत काढलीत. मी सगळं ऐकून घेतलं, कारण तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात, राहुलची आई आहात. पण आज तुम्ही म्हणालात की मला घर तोडायला येतं, तर आज मला शांत बसून चालणार नाही. आज मला प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावाच लागेल. सुमतीबाई नेहमी गप्प राहणाऱ्या स्वराचा हा अवतार पाहून जरा दचकल्या. त्यांचा पाय मागे सरकला, पण स्वतःचा सासूचा तोरा सांभाळत त्या ओरडल्या, बघ रे बघ राहुल, आता माझ्यावरच उलटून बोलते. हाच का तुझा माहेरचा स्वाभिमान? हीच का मोठ्यांची बोलायची पद्धत? हो, हाच माझा स्वाभिमान आहे आणि हीच माझी पद्धत आहे, कारण तुम्ही आज मर्यादा ओलांडली आहे. स्वरा आवाजात कोणताही थरकाप न ठेवता म्हणाली, सासूबाई, या घराला मी माझं घर मानले, म्हणूनच स्वतःची 9 तासांची नोकरी सांभाळून पाठीचा कणा दुखेपर्यंत पहाटे उठून तुमच्या आवडीचं जेवण बनवते. राहुल ऑफिसमधून दमून आले की त्यांना त्यांच्या आईवडिलांची विचारपूस करायला, तुमच्या पायाला तेल लावायला मीच खोलीतून बाहेर पाठवते. काल रात्री राहुल तुमच्यावर चिडले कारण तुम्ही आजारी बाबांना वेळेवर औषध द्यायला विसरलात आणि स्वतः खोलीत TV पाहत बसलात. बाबांना तापाने थरथरताना पाहून राहुलचा राग अनावर झाला. यात मी कुठे आले? मी तर उलट रात्री खोलीत राहुलला समजावत होती की आईकडून चुकून झालं असेल. ते दिवसभर दमतात, तू त्यांच्यावर असा ओरडायला नको होतं. मी तुमच्या बाजूने बोलत होते सासूबाई, आणि तुम्ही सकाळी उठून माझ्यावरच आळ आणलात. राहुलने शर्मेने मान खाली घातली. त्याला माहीत होतं की काल रात्री स्वरा त्याला शांत करत होती. स्वरा एक पाऊल पुढे टाकत म्हणाली, सासूबाई, जर मला घर तोडायचं असतं ना, तर लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात, जेव्हा तुमच्या रोजच्या कटकटींना कंटाळून राहुलने वेगळा फ्लॅट बुक केला होता, तेव्हाच मी संसार थाटून मोकळी झाले असते. राहुलची तर पूर्ण तयारी होती, पण मीच त्यांचा हात धरला, त्यांना अडवलं, कारण मला माहीत आहे की म्हातारपणात आईवडिलांना एकटं सोडण्याचं दुःख काय असतं. माझ्या माहेरच्यांनी मला घर जोडायला शिकवले, तोडायला नाही. पण जर माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा, माझ्या प्रत्येक
त्यागाचा अर्थ तुम्ही घर भडकवणे असाच काढणार असाल तर मग मला खरोखरच आता वेगळा विचार करावा लागेल. कारण जिथे माझ्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची किंमत शून्य आहे तेथे राहून मी स्वतःला रोज मारू शकत नाही. स्वराचे हे शेवटचे शब्द ऐकून हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. सुमतीबाईंचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की नेहमी सोशिक राहणारी स्वरा आज इतकं रोखठोक आणि पुराव्यासहित उत्तर देईल. तेवढ्यात राहुल सोप्यावरून उठला. त्याने पुढे होऊन स्वराचा हात आपल्या हातात घेतला. तो सुमतीबाईंकडे पाहून अत्यंत कडक आवाजात म्हणाला, आई, स्वरा जे काही बोलली ते एक एक अक्षर सत्य आहे. ती गेली 2 वर्ष या घराला सिमेंटसारखं जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तू मात्र प्रत्येक गोष्टीचा दोष तुझ्या स्वतःच्या चुका लपवण्यासाठी तिच्यावर ढकलतेस. जर हिने खरोखरच माझे कान भरले असते ना तर आज मी तुझ्यासमोर असा उभा राहून बोललोही नसतो. कधीच तुला सोडून गेलो असतो. इथून पुढे स्वराला एक शब्दही बोलायचा नाही. सुमतीबाईंना आता आपली चूक आणि तिची तीव्रता उमजली होती. ज्या सुनेला त्या दिवसरात्र घर तोडणारी म्हणून हिणवत होत्या तीच सून खरं तर या घराचा मुख्य आधारस्तंभ होती. आणि आज जर ती घर सोडून गेली तर त्यांचा मुलगाही त्यांच्या हाताबाहेर जाणार होता. सुमतीबाईंनी थरथरत्या हाताने चहाचा कप उचलला. त्यांचा तो ताठा, तो अहंकार पार गळून पडला होता. त्या काहीही न बोलता मान खाली घालून शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या. पण त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर आज पहिल्यांदाच सुनेबद्दल एक आदर आणि स्वतःच्या वागणुकीचा पश्चाताप साफ दिसत होता. स्वराने राहुलच्या हातातून आपला हात सोडवला आणि ती शांतपणे ऑफिसची बॅग भरायला आत निघून गेली. कारण उत्तर मिळालं होतं, पण मनावर झालेली जखम भरायला अजून वेळ लागणार होता. स्वरा ऑफिसला निघून गेली होती, पण घरातली शांतता आता सुमतीबाईंना खायला उठली होती. नेहमी घरात भांडण झाल्यावर सुमतीबाई स्वतःला पीडित दाखवून घरात धुसफूस करायच्या, पण आज पहिल्यांदाच त्या खोलीत खाटेवर बसून ढसाढसा रडत होत्या. त्यांच्या डोळ्यांसमोर स्वराचा तो खंबीर चेहरा आणि राहुलने तिचा धरलेला हात वारंवार येत होता. मी खरोखरच इतकी वाईट आहे का? सुमतीबाईंनी स्वतःलाच विचारलं. तेवढ्यात हॉलमधून बाबांचा, सुमतीबाईंचे पती, खोकण्याचा आवाज आला. सुमतीबाई उठल्या आणि बाहेर आल्या. त्याने पाहिलं तर राहुल बाबांना पाणी देत होता आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवत होता. राहुलने आईकडे पाहिलं, पण त्याच्या डोळ्यातला राग अजून गेला नव्हता. तो शांतपणे बाबांना म्हणाला, बाबा, दुपारी स्वराने डब्बा करून ठेवलाय. मी डायनिंग टेबलवर आणून ठेवतो. औषधं शेजारीच ठेवली आहेत, वेळेवर घ्या. सुमतीबाई पुढे होत म्हणाल्या, राहुल, मी वाढते ना बाबांना जेवण, तू कशाला करतोस? राहुलने एक थंड सुस्कारा सोडला आणि म्हणाला, नको आई, तू टीव्ही बघ किंवा आराम कर. नाहीतर परत दुपारी स्वराने डब्बा नीट बनवला नाही म्हणून तिच्या नावाचा जप सुरू होईल. ती बिचारी ऑफिसमध्ये काम करत असेल, पण तिचं मन येतेच असेल की आईने घरात काय नवीन महाभारत रचले. राहुल, खूप बोलतेस तू आता. आई आहे मी तुझी. सुमतीबाईंच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आणि ती माझी बायको आहे आई, या घराची सून आहे. 2 वर्ष तिने स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न केला, पण तुला फक्त तिच्यातल्या चुका दिसल्या. आज ती जर घर सोडून जाण्याची भाषा करत असेल तर त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस. राहुल बॅग उचलून ऑफिससाठी निघून गेला. दुपार झाली. घरात फक्त सुमतीबाई आणि बाबा होते. सुमतीबाईंनी जेव्हा किचनमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा त्यांच्या आवडीची मऊ खिचडी आणि बाबांसाठी बिनतिखट आमटी स्वराने सकाळीच करून ठेवली होती. ऑफिसची घाई असतानाही स्वरा सुमतीबाईंच्या आवडीनिवडी विसरली नव्हती. जेवताना सुमतीबाईंना प्रत्येक घास गिळताना स्वराचे शब्द आठवत होते. मी तुमच्या बाजूने बोलत होते सासूबाई, आणि तुम्ही सकाळी उठून माझ्यावरच आळा आणलात. संध्याकाळी 7:30 वाजले. स्वरा नेहमीप्रमाणे थकून घरी आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण सकाळी झालेल्या वादामुळे एक संकोचही होता. तिने घरात पाऊल ठेवलं आणि ती थेट किचनमध्ये चहा करायला गेली. तिने चहाचे कप ट्रेमध्ये ठेवले आणि ती हॉलमध्ये आली. सुमतीबाई तिथेच बसल्या होत्या. स्वराने सासूबाईंसमोर चहाचा कप ठेवला आणि ती मागे फिरणार तेवढ्याच सुमतीबाईंनी तिचा हात धरला. स्वरा दचकली.
तिला वाटलं सासूबाई पुन्हा काहीतरी बोलणार, पण जेव्हा तिने सासूबाईंकडे पाहिलं तेव्हा सुमतीबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि त्यांचा अहंकार पार गळून पडला होता. स्वरा, मला माफ कर ग पोरी, सुमतीबाई थरथरत्या आवाजात म्हणाल्या. स्वरा थबकली. सासूबाई, काय करताय हे? हात सोडा माझा. नाही स्वरा, आज जर मी माझ्या सासूचा खोटा आप बाजूला सारला नाही तर माझं घर खरोखरच तुटून जाईल. तुला नेहमी घर तोडणारी म्हटली, पण खरं तर घर तोडण्याचं काम मीच करत होते. तू नोकरी करूनही या घरासाठी जे करतेस ते करायला खूप मोठं मन लागतं ग. सकाळी जेव्हा राहुल माझ्यावर ओरडला तेव्हा मला कळलं की मी माझ्या मुलाला दूर करत नव्हते, तर माझ्या वागण्याने तो स्वतःच माझ्यापासून दूर जात होता. सुमतीबाईंनी स्वराचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. स्वराची डोळेही भरून आली. तिने खाली बसून सुमतीबाईंचे हात हातात घेतले आणि म्हणाली, सासूबाई, मला तुमचं घर तोडायचं नव्हतं आणि नाहीही. मला फक्त या घरात फक्त हक्काची मुलगी म्हणून स्थान हवं होतं. तुमचे टोमणे मला खूप लागायचे, कारण मी तुम्हाला माझी आई मानलं होतं. तू माझी मुलगीच आहेस स्वरा. आजपर्यंत मी तुला फक्त सून म्हणून पाहत आले, म्हणून तुझ्यात चुका शोधत राहिले. पण आजपासून हा अधिकार मी तुला देते. जर माझ्याकडून काही चूक झाली ना तर हक्काने मला बोलत जा, पण हे घर सोडून जाण्याची भाषा पुन्हा करू नकोस. सुमतीबाईंनी स्वराला जवळ घेतलं. तेवढ्यात राहुलने घरात प्रवेश केला. हॉलमधलं हे दृश्य पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलं. 2 वर्षांपासून ज्या घरामध्ये टोमण्यांची फोडणी बसायची तिथे आज पहिल्यांदाच सुसंवादाचा गोडवा निर्माण झाला होता. स्वराच्या स्वाभिमानाने आणि खंबीरपणाने आज सासूच्या मनात सुनेबद्दल आदर निर्माण केला होता. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.